राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण लागलेला आहे. पनवेल सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाचा निकाल जाहीर झालाय आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर ह्या दोघांवरती शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींना काय शिक्षा सुनावणार ह्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर तो क्षण आलाय आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे. त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं. त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे, अल्फान्सो मॅमचं आहे. आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे. पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला. पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार. यामधले जे पहिले तपास अधिकारी, पहिले ते शेवटचे, म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये 428 खाली जे या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे, सवलत मिळणार आहे, त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे. कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो. कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत. कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो त्यांचा अधिकार आहे. पण हे जे तपास अधिकारी अल्फान्सो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबल पासून PSI असतील, API असतील, यांनी खूप योगदान दिले. पण जे वरिष्ठ आहेत, जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते, हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला. पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये घरत साहेबांनी ही पराकाष्ठा केली. आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती. त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला. आम्ही कोल्हापूरकर, हातकणंगलेकर या दोन जोडगुळींचं, हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये, जे आम्हाला न्याय देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांचा आम्ही हा सत्कार करतो. हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची शृंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते. तर त्याप्रमाणे या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या. त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं. तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षेकडे नेण्याचा उभा केला. न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील ताशेरे ओढलेले. याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या, त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे. कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही. आणि या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता. म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली त्यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते. आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटली असती. परंतु या तपास अधिकाऱ्यांनी तसं काहीही केलं नाही. या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या तपासाला झळ पोचली होती. परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही. त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला. ऍक्च्युली हे टीमवर्क होतं. नवी मुंबईचे पण आता माझ्याबरोबर राऊत साहेब आहेत, ते पण या केसमधले आयओ आहेत. मी टेक्निकल आयओ आहे आणि नवी मुंबई क्राईम ब्रांचची पण टीम होती. आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि 2 वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्यामध्ये टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि
CDR, GPS लोकेशन, गुगल टाइमलाईन लोकेशन, बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग, अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच लिंग्विस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे. याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो 100% केलेला आहे.